नमस्कार. आज मी प्राध्यापक मधु पाटील सरांच्या ज्ञानपीठ पुरस्कारित प्रतिभा नाट्यात्मदर्शन विंदा कुसुमाग्रज खांडेकर या पुस्तकातील विंदा दर्शन या नाटकाच्या मी पाडलेल्या 7 भागांपैकी 4था भाग वाचतोय. उत्तरार्ध भाग अंक 2. प्रवक्ता. दूरच्या जवळच्या कुठल्याही घरात समजूतदार तृप्त प्रीतीच्या सुरावटीबरोबर झपतालाच्या ठेक्यात सूत्रधार नटीच्या माध्यमातून विंदांचा झपताल रंगतो आहे. कंसात सूत्रधार कविता पेश करू लागताच नटी नर्तिका प्रवेश करून रंगमंचाच्या मध्यभागी कवितेचे शब्द किंचित कथ्थक नृत्य रूपात अभिनीत करते. कंसपूर्ण. सूत्रधार. ओचे बांधून पहाट उठते. ओचे बांधून पहाट उठते तेव्हापासून झपाझपा वावरत असतेस. कुरकुरणाऱ्या पाळण्यामधून 2 डोळे उमलू लागतात आणि मग इवल्या इवल्या मोदक मुठीतून तुझ्या स्तनांवर बाळसे चढते. उभे नेसून वावरत असतेस. तुझ्या पोतेऱ्याने म्हातारी चूल पुन्हा एकदा लाल होते आणि नंतर उगवता सूर्य दोरीवरील 3 मुतेले वाळवू लागतो. म्हणून तो तुला हवा असतो. मधून मधून तुझ्या पायांमध्ये माझी स्वप्ने मांजरासारखी लुडबुडत असतात. त्यांची मान चिमटीत धरून तू त्यांना बाजूला करतेस. तरी पण चिवकाऊच्या मममधील एक उरलेला घास त्यांनाही मिळतो. तू घरभर भिरभिरत असतेस. लहान मोठ्या वस्तूंमध्ये तुझी प्रतिबिंबे रेंगाळत असतात. स्वागतासाठी सुहासिनी असतेस. वाढताना यक्षिणी असतेस. भरवताना पक्षिणी असतेस. साठवताना संहिता असतेस. भविष्याकरता स्वप्नसती असतेस. संसाराच्या 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रात चपखल बसवणारे तुझी किमया मला अजूनही समजलेली नाही. खरंच मला अजूनही समजलेली नाही. कविमित्र. विंदांच्या कवितेतील हे स्त्री पर्व सर्वात महत्त्वाचं. स्त्री हे त्यांच्या कवितेचे महत्त्वाचं केंद्र. समीक्षिका. या प्रयोगशील तालचित्रातील सुहासिनी, यक्षिणी, पक्षिणी, स्वप्नसती आणि संहिता म्हणजे 40शीतील जीवनविषयक पुरेशी समज आलेल्या गृहस्थाश्रमी पुरुषाला दिसणारं घरातील स्त्रीचं हे रूप, घरातील गृहिणीचं विस्मयचकित करणाऱ्या गतिशीलतेतील झपाझपा हालचालीतील रूप, जणू द्रुतलयीतील झपतालाचं गतिशील रूप. 10 मात्रांचा झपताल 24 मात्रात वाजवण्याचं अशक्यप्राय कसब थिरकवा, झाकीर हुसेन यांच्यासारखं असामान्यांना जमतं. पण ही गृहिणी 10 फुटी खोलीत दिवसाच्या 24 मात्रांचं आवर्तन चपखल बसवते. ही तिची किमया असामान्यच. नटी. पहाट जागी होते, उठते. मग तीही ओचे बांधून उठते. बाळाला पाजते, अंग धुते, चुलीला पोतेरे देते, चूल पेटवते, बाळाची मुतेरी वाळवते, बाळाला भरवते. बाळाच्या बाबांकडे पण वेळ काढून बघते. ही आणि अशी सारी कामे द्रुतलयीच्या झपतालाच्या वेगाने दिवसभराच्या 24 तासात ती करून टाकते. या तिच्या साऱ्या झपतालातील द्रुतलयीत माता, पत्नी, गृहिणी, श्रमदेवी, धात्री, मालकीण, स्वामिनी अशा स्त्रीच्या नानाविध रूपांचं एकात्मदर्शन घडत असतं. असं हे गृहस्थीच्या सहजीवनातील त्याला प्रेमभरीत अशी आत्मिक सौख्यतृप्ती देणाऱ्या जीवनसाथी स्त्रीचं तालचित्रमय रूप. कविमित्र. ही एकदम पुढे कुठे उडी मारली या सूत्रधार नटीनं. 40शीतील संसारिक गृहस्थाची प्रेमभारित आत्मिक सौख्य तृप्ती वगैरे वगैरे किती पुढचं. या प्रेमाबद्दल विंदांची ख्याती तर निराळीच आहे. अगदी वासनांना कवटाळणारी त्यांच्या प्रेमाच्या कवितांची खास खासियत. सूत्रधार. तीच खासियत आता पेश होऊ द्या ना. कविमित्र. नुकते होते सुरू जाहले. नुकते होते सुरू जाहले, लाजेचे पदराशी चाळे, तुझ्या उरांचे कळे टपोरे, थरथर त्या छातीवर फुलले.
अशी त्यांच्या प्रीती आविष्काराची भर विशीतील सार्थ सुरुवात. रसिका, विंदाने तारुण्याच्या उंबरठ्यावर अशी देहस्वी कविता लिहिली असली तरी त्याच काळाच्या आगेमागे त्यांनी कुणालाही संकोच वाटणार नाही अशी पारंपरिक सुरेख प्रतिमांतून प्रणय भावना व्यक्त केली आहे. ती अशी. नटी. प्रेम थोर पुण्य कर्म, प्रेम हा सुदिव्य धर्म, प्रेम थोर पुण्य कर्म, प्रेम हा सुदिव्य धर्म, रम्य दाट श्रावणात, वेलजी फुले भरात, रम्य दाट श्रावणात, वेलजी फुले भरात, आम्र घेत ती करात, पाहती जरी झरे, प्रेम थोर पुण्य कर्म, प्रेम हा सुदिव्य धर्म. देख हा कसा गिरीश, घेऊनी उरी दरीस, देख हा कसा गिरीश, घेऊनी उरी दरीस, दाखवी उभ्या जगास, लाज का बरे नुरे, प्रेम थोर पुण्य कर्म, प्रेम हा सुदिव्य धर्म. भेटता शशी कलेस, भान कोठ सागरास, भेटता शशी कलेस, भान कोठ सागरास, प्रेम गीत गर्जण्यात, नाचण्यास हा हरे, प्रेम थोर पुण्य कर्म, प्रेम हा सुदिव्य धर्म. मेघराज राज रोस, मारुनी मिठी विजेस, मेघराज राज रोस, मारुनी मिठी विजेस, सांगतो नका जगास, प्रेम जे मनी स्फुरे, प्रेम थोर पुण्य कर्म, प्रेम हा सुदिव्य धर्म. जाता पहा प्रभात, येऊनी रवी नभात, जाता पहा प्रभात, येऊनी रवी नभात, ओढतो धरा करांत, भीती भ्याड पामरे, प्रेम थोर पुण्य कर्म, प्रेम हा सुदिव्य धर्म, प्रेम हा सुदिव्य धर्म, प्रेम हा सुदिव्य धर्म. प्रवक्ता. ही 41 सालातली तुम्ही म्हणता तशी संकोच न वाटणारी कविता, पण त्याच वर्षी लिहिलेली उन्माद ही कविता कोणत्या प्रतिमांतून बोलते? छे अन्न कशाला मला न त्यातील गोडी, आलिंग सखी मग भूक मला नच थोडी, हे मद्य कासया ओठच देतव बाले, हे मद्य कासया ओठच देतव बाले, या विश्वावरती झिंगून घेईन झोली,
का शुष्क काळजी मिळो न मिळो बिछाना, का शुष्क काळजी मिळो न मिळो बिछाना, हे तंग मखमली ऊर उभे असताना. ये मत्त कोवळे अधीर कोमल पोरी, ये मत्त कोवळे अधीर कोमल पोरी, उन्मत्त काल हा चकोर मी तू चकोरी, उन्मत्त काल हा चकोर मी तू चकोरी, चकोर मी तू चकोरी, चकोर मी तू चकोरी. प्रवक्ता. काय आहे मित्रांनो, कोकणामध्ये त्या डोंगर खोऱ्यातून गुरे राखताना गुरांचे सगळे लैंगिक व्यवहार यांनी पाहिलेले. गावातली असंख्य तसली प्रकरणे त्यांच्या कानावर यायची. त्यामुळे लहान वयातच माणसातील लैंगिक संबंधाची त्यांना स्वच्छ कल्पना होती. त्यामुळे त्यांची प्रेमकविता वेगळी झाली. तशी ती वासना काव्यच आहे. माझा पांडुरंग पंचेंद्रिय रूप, त्याला प्रिय धूप वासनेचा. हे आहे विंदांच्या प्रेमकवितांचं ध्रुप. कारण सांगतो, स्त्री पुरुषात प्रथम प्रेमभावना निर्माण होते आणि नंतर मग तिला वैषयिक रूप येतं. ही झाली तुमच्या आमच्यासारख्या सुसंस्कृत समाजाची दृष्टी. पण विंदांना क्रीडावृत्तीच्या अंगानं वैषयिकताच अगोदर भेटली. प्रेम वगैरे गोष्टी नंतर भेटल्या. त्यांच्या कवितेत तर त्या गोष्टी एकरूपच झाल्या. त्यामुळे त्यांच्या भाषेला श्लील अश्लील काहीच वर्ज्य नाही. मग भर 25शीतील विंदांच्या रक्तसमाधीची साक्ष पुरेशी आहे. नटी. सुरुवात अशीच आहे ना. विचार वाचन व्याख्यानांनी होऊन वेडे आपण, खेडे शोधत गेलो आणिक, शेवट आलो धावत जेथे, आकाश निळेवरती आपण भूमीवरती, हिरवळ आपुल्या भवती, हिरवळ आपुल्या भवती आणिक, देवीच्या राईतील पक्षी कुजबुज करती. इथे हा भाग थांबवतो. धन्यवाद.